हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि इथे माझा दिवस सुरू झालेला आहे. तर इथे टिफिनची तयारी करते मी. तर आजच्या भाजीमध्ये आहे आलू मटरची भाजी. साध्या पद्धतीने करणारे कांदा, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट वगैरे वापरून, कुठेही वाटणाचा वापर करणार नाहीये. आणि मस्तपैकी गरमागरम चपाती आणि आदल्या दिवशी मी जे काही गुलाबजाम बनवून ठेवलेले, तर मुलाला आज ते टिफिनला घेऊन जायचेत. तर म्हटलं की चला ठीक आहे, त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील खातील आणि म्हणून मग मी काय केलं, इथे आलू मटरची भाजी बनवून घेते आणि मग गुलाबजाम देखील मी त्यांना पॅक करून देणार आहे. तर गृहिणींना मला शक्यतो सांगायचं आहे, की रात्री आपण जेव्हा झोपतो ना, तेव्हा एकदम मोकळे-ढाकळे असे कपडे घालून झोपले पाहिजे. जसं की नाईट गाऊन म्हणा किंवा मग नाईट सूट असतो, तर तो तुम्ही घालून जर झोपलात ना, तर रात्रीचा वेळ असा असतो ना, निवांत रिलॅक्सचा असा वेळ असतो आणि त्यावेळेस आपलं शरीर देखील पूर्णपणे रिलॅक्स असलं पाहिजे. आणि टाईट असे जर कपडे घालून जर तुम्ही राहाल किंवा साडीमध्ये देखील घालून जर तुम्ही झोपत असाल, तर मग ते ना कुठेतरी अनकम्फर्टेबल होतं आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी देखील प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून रात्री घालायचे कपडे हे रात्रीच घातले पाहिजे. त्याचा वापर आपण दिवसभर नाही केला पाहिजे. कारण की एकदा अंघोळ झाली ना, की मस्तपैकी ठीक-ठाक तयार होऊन व्यवस्थित एकदम छान असे कम्फर्टेबल कपडे घालून, केस वगैरे विंचरून अशी आपण एक घरातली एक साजेशी, सात्विक अशी जी गृहिणी दिसते की नाही, तर तशी गृहिणी बनून आपण तयार झालं पाहिजे. आपल्या माणसांचं कसं असतं ना, की आपण लगेचच फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन या तत्वावरती साधारणपणे मिनिटभरामध्येच लगेचच आपण जज करत असतो समोरच्या व्यक्तीला. आणि म्हणून गृहिणींना मला एकच सांगायचं आहे, स्वतःची किंमत वाढवत चला. आपली किंमत हे आपल्या एकंदरीतच अवतारावरून, कपड्यावरून आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलण्यावरून देखील कळत असते आणि दिसत असते. दिवसभर जर आपण तेच गाऊनमध्ये किंवा नाईट सूटमध्ये असू, तर ना समोरच्याला एक नकारात्मकता जाणवते, आळस जाणवतो आणि कसं आहे ना, आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे जेव्हा बघत असतो ना, तर त्याची काहीतरी ऊर्जा आपल्याकडे येत असते. मग ती सकारात्मक असू दे किंवा मग नकारात्मक असू दे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी, यासाठी सगळ्यात प्रथम गृहिणी ही व्यवस्थितच घरामध्ये असली पाहिजे. म्हणजे काय, व्यवस्थित कम्फर्टेबल कपडे घाला, छान असे केस विंचरा आणि व्यवस्थित घर नीटनेटकं स्वच्छ ठेवून घरामध्ये वावरा. बघा तुम्हालाच किती छान वाटेल. आता गृहिणींनी स्वतःची किंमत वाढवायची आहे म्हणजेच काय, तर स्वतःचा पहिल्यांदा आदर केला पाहिजे. मला कोणीतरी दुसरा आदर देईल किंवा समोरचा व्यक्ती आदर देईल या अपेक्षेत राहू नका. ज्यावेळेस आपण स्वतःला आदर देतो ना, स्वतःच्या मतांना रिस्पेक्ट देतो ना, त्याच वेळेस समोरचा व्यक्ती देखील आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागत असतो. आणि म्हणून सगळ्यात प्रथम आपण आधी स्वतःचा आदर केला पाहिजे. आणि ही गोष्ट करण्यासाठी त्यासाठी स्वतःवर आपण प्रेम केलं पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर टीका करणे थांबवा. बऱ्याच महिला गृहिणी यांना मी बोलताना ऐकलेलं आहे, की "मला हे जमत नाही. मला येईल का? मला समजतच नाहीये. ओह! मी तिथे गेल्यानंतर कदाचित माहिती नाही मी स्वतःला कम्फर्टेबल फील करू शकेल का?" तर हा जो मनामध्ये न्यूनगंड आहे ना, तर तोच आपल्याला आधी घालवायचा आहे. आणि म्हणून मी तिथे जाऊन तर बघते. मला तिथे गेल्यानंतर जे काही शिकायला भेटेल, ते मी घरात राहिल्यानंतर शिकायला भेटणार नाही. तर मला येणार नाही, मला समजणार नाही, मला जमणार नाही, हे जे नकारात्मक विचार आहेत ना, तर ते आधी आपण बाजूला ठेवले पाहिजेत. तर या समोरच्या बायका गृहिणी करतायत, तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असा काय फरक आहे? त्या करू शकतात, तर मी देखील 100% करूच शकेल. असे जर आपण विचार ठेवले ना, तर प्रत्येक काम करायला तुम्हाला सोपं जाईल. आणि म्हणून ना स्वतःला नकारात्मक दृष्टिकोनातून बघणं थांबवा. स्वतः आपण जे काही करतोय, काय होणार आहे? एकतर काहीतरी चुकणार आहे किंवा त्याच्यातून काहीतरी बरोबर होणार आहे. आणि जर आपण चुकलोच ना, तर त्याच्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळणार आहे. असं म्हणतात, ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट समजत नाही किंवा आपण चुकत असतो, त्याच वेळेस आपण त्या चुकीतून बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. आणि म्हणून चुका झाल्या तर होऊ द्या, पण त्याच्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळणार आहे.
मला चांगलं आठवतंय. मी साधारणपणे 10 ते 12 वर्षाची असताना ना, माझे वडील मला लहानशी चपाती किंवा मग लहानशी छोटीशी भाकरी करायला सांगायचे आणि माझ्या आईला सांगायचे, की तिला करू देत जा म्हणून. आणि मला असं भीती वाटायची तव्यावर असं चपाती, भाकरी भाजताना. असं वाटायचं मला चटका बसेल का? किंवा मग माझ्या मम्मीसारखी भाकरी किंवा चपाती गोल गरगरीत येत नाही. आणि मग म्हणून मी पप्पांना म्हणायचे, "पप्पा माझी भाकरी चपाती गोल गरगरीत येणार नाही. मला चटका बसला तर?" तर वडील म्हणायचे, "असू दे, चुकली तर चुकली. त्याच्यानंतर तुला समजेल ना आपण चपाती कशी करायची आहे, भाकरी कशी लाटायची आहे. तव्यावर भाकरी किंवा चपाती घालताना आपल्याला हात किती लांब ठेवायचे, कशा पद्धतीने घालायची आहे." आणि असं करत, करत, करत आता आपण उत्कृष्ट असा स्वयंपाक करू शकतोय. तर यातून हेच मला सांगायचं आहे, आपल्या मनामध्ये ज्यावेळेस मी हे करू शकत नाही, असे जेव्हा मनात विचार येतात ना, तर त्या विचारापाठीमागे आपली भीती असते आणि म्हणून ती भीती हळू आपण कमी केली पाहिजे. प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काही कला, काही ना काही कौशल्य असतं. अशी एकही गृहिणी तुम्हाला दिसणार नाही की तिला काहीच येत नाही. काही ना काही तिच्यामध्ये असा एक्स फॅक्टर हा असतोच असतो. आणि म्हणून आपल्या कलांकडे बघा, आपल्या कला सामर्थ्याला थोडंसं प्रोत्साहन द्या आणि त्याच्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. न जाणो उद्या तुम्ही एखादी उद्योजिका किंवा एखादं छान असं साहित्यिक, कलाकार किंवा मग उत्कृष्ट गृहिणी बनू शकाल. पुढची महत्त्वाची गोष्ट गृहिणींनी स्वतःसाठी वेळ काढायला हवा आणि जर तुम्ही स्वतःसाठी वेळच काढत नसाल आणि त्यासाठी भरपूर अशी कारणं जर सांगत असाल, तर तो वेळ तुम्हाला कधीच मिळणार नाहीये आणि म्हणून दिवसातला अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी असा असायलाच हवा. या वेळेमध्ये तुम्ही आवडतील अशा गोष्टी करा, जसं की पुस्तक वाचा, संगीत ऐका, फिरायला जा किंवा मग एखादा नवीन असा छंद जोपासा, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि स्वतःला आपण व्यस्त ठेवू शकू. कसं आहे ना, रिकामं जे डोकं असतं ना, तर त्याच्यामध्ये नकारात्मक विचार खूप सारे येत असतात आणि म्हणून तसं होऊ नये यासाठी आपल्याला व्यस्त राहणं खूप गरजेचं आहे. पुढची महत्त्वाची तिसरी गोष्ट शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा. त्यासाठी पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि आपला या गोष्टींमुळे मूड सुधारतो. सोबतच एकाग्रता देखील वाढते. मानसिक शांततेसाठी थोडंसं ध्यान किंवा मग योग वगैरे आपण करू शकता. आता चौथी महत्त्वाची गोष्ट सीमा निश्चित करा. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला सतत व्यस्त ठेवू नका. गरज वाटल्यास नाही म्हणायला देखील शिका. तुमच्या गरजांना आणि वेळेला आधी प्राधान्य द्या. प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी हातातलं काम बाजूला ठेवून उपस्थित राहताय नाही कसं म्हणू म्हणून समोरच्याचं काम ते करून देत आहे. पण तुमच्या लक्षात येतंय का या सगळ्या एकंदरीत तुमच्या वर्तणुकीवरून तुमचे एक वेगळी इमेज तयार होते समोरच्याच्या नजरेमध्ये आणि त्यांना माहिती आहे माझा शब्द ही व्यक्ती कधीच खाली पडू देत नाहीये आणि म्हणून तिला हवं तसं आपण हँडल करू शकतो, वागवू शकतो आणि म्हणून इथे आपण स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. कधीतरी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. एकदा का तुम्ही नाही म्हटलं ना, की बघा तुमच्यामध्ये तुम्हालाच थोडाफार चेंज जाणवायला लागेल. पुढची पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुमच्या कौशल्यानुसार तुम्ही काम करू शकता. गृहिणी आहात, घरातच असते हा विचार मनातून काढून टाका आणि आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास जागा करा. घरामध्ये बसल्या-बसल्या असे भरपूर काही उद्योगधंदे आहेत, जे तुम्ही घरात बसल्या-बसल्या करू शकता. ऑनलाईन मार्केटिंग म्हणा, क्लासेस म्हणा, ज्वेलरी मेकिंग म्हणा, तर असे खूप सारे उद्योग आहेत, की ज्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करू शकता स्वतःला. आणि खरं सांगते, स्वतःची जी कमाई असते ना, तर त्यामध्ये काहीतरी वेगळीच मजा असते. त्याच्यातून तुम्ही खरोखरच स्वतःला प्राधान्य देता, स्वतःच्या मताला किंमत देता आणि तुम्हाला एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं. आणि यामुळे तुम्हाला आता लहान-सहान गोष्टीसाठी मन मारायची अजिबातच गरज नाही. आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या गृहिणीमध्ये आत्मविश्वास एक वेगळ्याच प्रकारचा जाणवत असतो. आणि म्हणून मी शिक्षित नाहीये किंवा माझ्यामध्ये एखादं कला, कौशल्याचा गुण नाहीये, असं हे सगळं विचार करणं सोडून द्या. आजूबाजूला तुम्ही पाहत असाल किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर पाहत असाल, असे बरेचसे असे अशिक्षित माणसं आहेत, की खूप उत्तम पद्धतीने त्यांचा उद्योग किंवा धंदा थाटून बसलेले आहेत आणि दिवसाचं त्यांचं उत्पन्न साधारणपणे 3 ते 4 हजारापर्यंत ते सहजपणे कमावतायत. मग हे अशिक्षित, अडाणी लोकं इतक्या उत्तम पद्धतीने उद्योगधंदा करू शकतात, तर मग आपण का नाही? हा विचार नक्की एकदा करून बघा. तुमचं उत्तर तुम्हालाच मिळून जाईल.
पुढची 6वी गोष्ट सामाजिक संबंध. लोकांशी योग्य अंतर ठेवा आणि त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा. कारण की कोण काय म्हणतंय किंवा ते लोकं आपलं घर चालवायला किंवा आपल्याला सांभाळायला, पोसायला येणार नाहीयेत आणि त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चला. काही कार्यक्रमाच्या निमित्तानेच आपण एकत्र येत असतो आणि असे लोकं आपल्या अवतीभोवती भरपूर असतात आणि म्हणून अशा लोकांमध्ये आपलं योग्य अंतर असलंच पाहिजे. पुढची महत्त्वाची 7वी गोष्ट कमीत कमी बोलूया. ज्या वेळेस गृहिणी, महिला एकत्र येतात ना, तर भरपूर त्यांचा कल्ला चाललेला असतो, गोंधळ चाललेला असतो आणि खूप साऱ्या अशा म्हणजे बिनकामाच्या गोष्टी तिथे खूप चर्चिल्या जातात आणि कधी-कधी बोलता-बोलता खूप साऱ्या गोष्टी अशा काही बोलून जातात, की त्यामुळे नंतर पश्चाताप होतो. अरे, हे आपण बोलायला नव्हतं पाहिजे आणि म्हणून तो नंतरचा पश्चाताप टाळण्यासाठी बोलतानाच आपल्या बोलण्यावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. जितकं आपण कमी बोलू, व्यवस्थित मुद्देसूद बोलू, तितकं आपलं संभाषण हे पॉवरफुल ठरत असतं आणि म्हणून बोलताना थोडंसं या गोष्टीकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि 8वी महत्त्वाची गोष्ट, अशाच लोकांशी आपण मैत्री केली पाहिजे, जे सकारात्मक आणि आपल्याला प्रोत्साहन देतील. जिथे आपलं उगाचच खच्चीकरण केलं जातं, तिथे आपल्याला अजिबातच थांबणं उपयोगाचं नाहीये. त्याच्यामुळे अशा लोकांशीच मैत्री करा, जे आपल्याला सकारात्मक आणि प्रोत्साहन देणार आहेत. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल ना, तर या 8 सवयी आपल्याला असायलाच हव्यात. तर आजच्या व्हिडिओमध्ये गृहिणी स्वतःची किंमत कशा वाढवतील याबद्दल मी भरपूर असे काही मुद्दे सांगितलेले आहेत. व्हिडिओ 1% जरी आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.